संजय राऊत, तुमचं राजकारण हे आरोपांवर चालतं तर आमचं राजकारण हे जनतेच्या विश्वासावर चालतं। निवडणूक आयोगानं तुमच्या सर्व प्रश्नांची जशास तशी उत्तरं दिलेली आहेत आणि तुमच्या आरोपाचा भोपळा फोडून टाकलेला आहे। निवडणूक आयोग हे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहे। तुम्ही रस्त्यावर येण्याची भाषा करू नका। खरं तर विधानसभेच्या निवडणुकीला जनतेनं तुम्हाला याआधीच रस्त्यावर उतरवलेलं आहे आणि रस्त्यावर काढलेलं आहे। लोकांनी तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिलेले नाहीत आणि रस्त्यावर आणलेला आहे। त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची भाषा संजय राऊत तुम्हाला शोभत नाही। निवडणूक आयोगावर जे काही आरोप केले त्या सगळ्या आरोपाची उत्तरं निवडणूक आयोगानं दिलेली आहेत। पराभवाच्या भीतीनं निवडणुकीपासून पळ काढण्याचा तुमचा प्रयत्न आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील जनता तुम्हाला विधानसभेप्रमाणे घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे तुमच्या विधानसभा निवडणुकीला ठिकऱ्या उडाल्या। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तुमचा भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही गद्दारीची भाषा करू नका। गद्दार कोण आहे हे जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलंय। तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडलेत, त्यामुळे महापालिका निवडणुकीत देखील तुमच्या ठिकऱ्या उडतील आणि तुमचा भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊत यांनी विनाकारण फुकाच्या गप्पा करू नये, त्यांना जनता निश्चितपणे धडा शिकवेल। संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याबद्दल एवढंच प्रेम असेल तर माझं त्यांना एक आव्हान आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार प्रामाणिकपणे पुढे नेण्याचं काम सन्माननीय राज ठाकरे करतायत। त्यामुळं आपल्या पक्षाची धुरा ही राज ठाकरे यांच्याकडे सोपवावी, कारण राज ठाकरे हेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत। राज ठाकरे ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादाची भूमिका मांडतायत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम करतायत, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या पक्षाचा खरा वारसदार हे आदरणीय राज ठाकरे आहेत। त्यामुळे आपल्या भावाची एवढी चिंता असेल तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे, तुम्ही आपल्या पक्षाची धुरा राज ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहात का? अन्यथा तुमचा संघर्ष फक्त खुर्चीसाठी आहे। तुम्ही आजपर्यंत अनेकांना वापरून फेकून दिलं, तसंच आदरणीय राज ठाकरे यांचा देखील तुम्ही फक्त निवडणुकीत वापर कराल आणि नंतर त्यांना बाजूला कराल। त्यामुळं आधी तुम्ही आपल्या गटाची आणि आपल्या पक्षाची धुरा राज ठाकरे यांच्याकडे दिली तर तेच खरं तुमचं बंधू प्रेम आहे हे सिद्ध होईल, अन्यथा तुम्ही नौटंकी करतात हे या निमित्ताने लोकांना कळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।